प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. नक्कीच कलंबोळी प्रीमियर लीग याच क्रीडा नगरीवरती छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण ऐतिहासिक आणि वैभवशाली क्रीडा नगरी याच क्रीडा नगरीवरती ती स्पर्धा अगदीच भव्य दिव्य थाटामाटात पार पडताना आपल्याला पाहायला भेटली. आणि एक स्पर्धा आणखीन एक जी स्पर्धा यशाची उंच शिखरे गाठत असताना आपल्याला पाहायला भेटते. कळंबोळी बॉक्स प्रीमियर लीग 2026 दुसरं पर्व. चांगली मॅच आपल्याला पाहायला भेटेल. एका बाजूला असेल रॉयल कळंबोळी आणि त्यांना फाईट करण्यासाठी सज्ज असणारा त्यांचा प्रतिस्पर्धी संघ लेट वैभव बडे राजमुद्रा चॅलेंजर्स. या दोन्ही संघांच्या मध्ये ही लढत आपल्याला पाहायला भेटली. परंतु मित्रांनो पहिल्या डावाचा खेळ संपलाय आणि पहिल्या डावाच्या अखेरीस 64 झाल्यात. 65 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. बॅक टू द क्रिकेट प्रेक्षकांचं देखील या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून असेल सहर्ष स्वागत. व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ द सेकंड इनिंग आणि इट्स अ वाईड बॉल. खराब चेंडू होता. खरं तर लिव्ह करण्यात आला आणि एक धाव. 65 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. श्री गणेश झालाय ऑन स्क्रीन वरती एक. ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटते. सेकंड वरती अक्षय सर्वोदय आणि नॉन सेकंड वरती विराज लय भरकटलेत. खरं तर मोठा खेळाडू जेव्हा बॅटिंग करत असतो तेव्हा मात्र गोलंदाजावरती प्रेशर असतं आणि ज्यावेळी नवोदित खेळाडू एखाद्या मोठ्या खेळाडू समोर गोलंदाजी करतात, त्यांना चॅलेंज करतात, त्यांना फेस करतात, त्यावेळी थोडाफार प्रेशर असतो, एक अडथळा निर्माण होतो. आणि तसाच अडथळा खरं तर हो नक्कीच आमचे अमजा खान खरं तर ॲज अ गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आमच्या समवेत जोडले जातील. त्यांनी सांगितलं एका गोष्टीचा उल्लेख केला यस वाईट बॉल असेल की पहिल्या डावामध्ये कळंबोली संघाने देखील पहिली धाव अतिरिक्तच दिली होती आणि ह्या डावामध्ये देखील कैलासवासी वैभव बडे राजमुद्रा चॅलेंजर संघाने देखील पहिली धाव अतिरिक्तच या माध्यमातून दिलेली आहे. म्हणजे मॅच रंगेल यात तेल मात्र शंका नाहीये. अद्याप तरी जर पाहिलं तर 65 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 3 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चांगली मॅच रंगेल. 35 बॉल 62 या धावसंख्या यस माफी असावी 30 बॉल 62 या धावसंख्येची गरज. व्हॉट अ बॉल. ऍक्शन रिप्ले मध्ये त्या बॉलला आपण जरूर पाहाल. बॉल डिलिव्हर करण्यात आला त्यानंतर डायरेक्ट थोडं टप्पा पाठी होता त्यामुळे कदाचित फलंदाज सुखरूप झाले अन्यथा बाद देखील झाले असते. चांगली गोलंदाजी होती. बॉलिंग ट्राय करते आपण कुशल यांना पाहताय. कमी गतीचा बॉल आहे. गती काढून घेतली. कमालीच्या एफर्ट परंतु क्षेत्ररक्षकाला भेदत सीमा पार आला या चौकार. धावा भेटील 4. स्पीड हवा आहे. अजूनही मॅचेस आपल्याला कव्हर करायच्यात. फ्रंट लाईट्स मध्ये आता आपण आलोय. फ्रंट लाईट्स मध्ये खेळतोय. दिवसाचं सत्र संपलंय आणि आता मात्र संध्याचा प्रहर आपल्याला पाहायला भेटतोय. टॅपिंग क्रिकेट डॉट बॉल. व्हॉट अ बॉल यार. चांगली गोलंदाजी होतीये. या गोलंदाजाने देखील सांगले भले मी नवोदित आहे, माझ्यामध्ये क्षमता आहे, गुणवत्ता आहे आणि मी ती सादर देखील करणार. आणि तसाच खेळ खरं तर कुशल यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. समोरच्या दिशेने अप्रतिम दर्जाचे खरं तर प्रयत्न आपल्याला कुशलचे पाहायला भेटले. बॉल डिलिव्हर करण्यात आला त्यानंतर त्याच वेगाने बॉल त्यांच्यावरती देखील आला आणि ती गरुड शेप त्यांनी घेतली. बॉल अडवण्यात त्यांना यश आलंय. कदाचित त्यांच्या हातात बॉल निसटला असता त्या चौकार देखील आपल्याला पाहायला भेटला असता परंतु पंचाने हा बॉल वाईट घोषित केला. एक धाव. 65 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे.
8 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत आणि आता मात्र 26 बॉल 57 या धावसंख्येची नितांत गरज असेल. चला स्पीडअप हवाय. वी वॉन्ट स्पीडअप. कोणत्याही पद्धतीचा अतिरिक्त वेळ खरं तर आपल्याला खर्ची करायचा नाहीये. चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आहेत. कमालीचे एफर्ट्स पाहायला भेटले, परंतु प्रयत्न चांगले होते शरद यांचे, पण बॉलला सीमारेषा ओलांडायची होती आणि ती ओलांडली देखील. यस दिस आहे. ही नक्कीच एक चांगली शर्यत आपल्याला पाहायला भेटेल या दोन्ही संघांच्या मध्ये. एका बाजूला लेट वैभव वडे राजमुद्रा चॅलेंजर्स आणि एका बाजूला रॉयल कलंबोली. हे नाव टेनिस क्रिकेटच्या पटलावरती अगदीच ग्रामीण गटामध्ये आपण आदराने घेतो. आणि अतिरिक्त धाव, एक धाव अजून ऍड होते आणि 13 धावा धावफलकावरती लागले गेले. थोडंसं महागडं षटक मी तर म्हणेन वैभव वडे राजमुद्रा चॅलेंजर संघाचं आपल्याला पाहायला भेटलं. सलगचा हा लांब स्पेल आहे. हा स्ट्रोक चांगला आहे. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक होते तिकडे. एकच धाव. दुसरीचा चान्स घेतला गेलेला नाही आणि पहिल्या षटकाचा वादवी खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस फक्त आणि फक्त 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चला खराब गोलंदाजी खरं तर पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला भेटली. 14 धावा खर्च केल्या, त्यामध्ये खरं तर 2 चौकार होते आणि 5 वाईड. चला अजूनही 4 षटकांचा खेळ शेष आहे. येणारे 24 बॉल. चोवीस बॉल 51 या धावसंख्येची गरज आहे. इक्वेशन आपल्या समोर आहे. चला प्रेक्षक ऑन स्क्रीन वरती आपण पाहताय. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून हे थेट प्रेक्षेपण युट्यूब वाहिनीवरती केलं जात आहे. ऑन स्क्रीनच्या बाजूला हे संपूर्ण प्रेक्षक आपण पाहताय. चला स्पीडअप हवाय. बॉलिंग ट्रॅक वरती शरद माने आपल्याला पाहायला भेटेल. पहिल्या डावाचे सुपरस्टार डुपरस्टार. ज्यावेळी फलंदाजी अप्रतिम दर्जाची ठरली आणि त्याच बरोबरीने गोलंदाजी देखील त्याच ताकदीची करावी लागेल. 20 बॉल फेस केले. 39 धावसंख्येवरती ते वैयक्तिक खेळत होते आणि त्यानंतर त्यांना देखील बाद व्हावं लागलं. आणि तो प्रेक्षक देखील या संपूर्ण स्पर्धेचा मनमुराद आनंद घेत आहेत, कारण की ही स्पर्धा कलंबोलीकरांची आहे आणि त्यामध्ये प्रेक्षकांची मांदियाळी देखील आवर्जून आपण पाहिलेली आहे. आणि त्याचबरोबरीने खूप सारे दिग्गज मान्यवर मंडळी देखील या मुख्य व्यासपीठावरती VIP डाईज वरती भेट देत असताना कला क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक विभागातील ही सारी दिग्गज मंडळी आज मात्र या 2 दिवसांमध्ये आपल्याला पाहायला भेटलेली आहेत. चला स्पीडअप हवाय. 24 बॉल 51 या धावसंख्येची गरज. फ्रॉम 24 बॉल्स रिक्वायर्ड नीडेड 51 रन्स. चला गोलंदाज तयार. चांगला फटकाय. क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या मस्तकावरती दस्तक देत. 1 बाउंस सीमा पार. चौकार. त्यातील आधारस्तंभ म्हणून ज्यांच्याकडे आदरानं पाहिलं जाते, आमचे सन्माननीय संजय राऊत साहेब या संपूर्ण स्पर्धेला भेट देत असताना आपल्याला पाहायला भेटतात. त्यांचा देखील मोलाचा वाटा या संपूर्ण स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी. चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षकाला अगदीच बॉलरला भेदत. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार. चौकार.
प्लीज उभं राहू नका, कारण की फायनल आपल्याला खेळायची आहे. टेबल आहे, ओके. आडव्या बॅटने खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत का? आलीचे प्रयत्न आपल्याला पाहायला भेटले. क्षेत्ररक्षक तिकडे विवेक होते, चूक झालेली नाहीये त्यांच्या माध्यमातून. खरं तर कमी गतीचा बॉल होता, टप्पा थोडा पाठी होता, टॅप केलं. त्यानंतर लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक अगदीच अप्रतिम दर्जाचं आपल्याला पाहायला भेटलं. 21 बॉल 42 ची गरज आहे. चला स्पीडअप हवा आहे. चला क्षेत्ररक्षण सजवा लवकर. विराजने पहिला बॉल फेस केलाय आणि त्या पहिल्या बॉलवरती दिलाय तडाका. 440 वोल्टचा झटका आला या चौकार. या धावसंख्येची गरज आहे. खरं तर बराच वेळ विराज नॉन स्ट्राईक एंड वरती होते. पूर्णरित्या तिथून लेखाजोखा पाहत होते कशी खेळपट्टी साथ देते. आणि पहिला बॉल जसा त्याने फेस केला, डीप कव्हर रिजन मध्ये तो स्ट्रोक आपल्याला पाहायला भेटला. आणि त्या 4 धावा आणि 65 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 27 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 27 फॉर नन. पुन्हा एकदा त्याच दिशेने. क्या बात आहे, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवलंय. हा देखील आलाय चौकार. अक्षय शरद माने. जसा पहिल्या डावामध्ये शरद माने यांनी खरं तर गोलंदाजांवरती आक्रमण केलं होतं आणि दुसऱ्या डावामध्ये त्यांच्यावरती आक्रमण. यस, डायरेक्ट बुंद्यात फलंदाज OUT आउट. धन्यवाद सो मच, थँक्यू सो मच. आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. अल्पेश मस्के, नॅक नंबर 3 वरती हा फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला भेटतोय. आणि आता मात्र करायचे देणारे बॉल असेल 19. 34 या धावसंख्येची गरज. 18 चेंडू 34 या धावसंख्येची गरज आहे. 31 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. एक गडी बाद ही जबेची बाब आहे. ज्या ब्रेक थ्रूची नितांत गरज होते, तो मात्र ब्रेक थ्रू खरं तर लेट. वैभव बडे, रुद्र चॅलेंजर्स, राजमुद्रा चॅलेंजर्स संघाला आपल्याला पाहायला भेटेल. यस, टीम अटल नको आहे, मीटिंग नको आहे. आपल्याला वेळेचं रेस्ट्रिक्शन आहे, त्यामुळे एक आग्रहाची विनंती असेल आपल्याला की आपण अतिरिक्त वेळ जास्तीत जास्त खर्च करायचा नाहीये. आणि आता मात्र येणारे बॉल असतील 18 आणि 34 या धावसंख्येची गरज आहे. आणि 11.33च्या सरासरीने खरं तर धावा करायच्यात प्रति षटकामागे रिक्वायर्ड रन रेट असेल. आणि जर तुम्ही रिक्वायर्ड रन रेट चेस केलं तरच तुम्ही या स्पर्धेमध्ये, या मॅच मध्ये पुढच्या फेरीमध्ये दाखल व्हाल. चला स्पीडअप हवाय, वी वॉन्ट स्पीडअप. चला बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहताय कुशल शहा. चांगली गोलंदाजी आहे, परंतु त्यांच्यावरती आक्रमण दिलाय. अक्षय सर्वोदयच्या बॅट मधनं आलाय चौकार.
गोलंदाज तयार, समोरच्या दिशेने खेळला, क्षेत्ररक्षक आहेत त्यांना भेदत, परंतु त्यांच्या हाताला बॉल स्लाइस झाला. प्रयत्न चांगले होते त्यांचे आणि इथे मात्र एक धाव एकेरीच्या माध्यमातून स्कोर देखील नाहीये का. चला डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. डॉट बॉलची सांगता होतीये, चांगली गोलंदाजी होतीये आणि जसा पहिल्या बॉलवरती चौकार आपण पाहिला आहे त्यानंतरचा डॉट बॉल आपण पाहतोय. कुशल शहा, चांगली शहा गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटतीये. नो बॉल पंचाने घोषित केलाय. आता मात्र 36 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 65 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 16 चेंडू 29 या धावसंख्येची गरज. चला स्पीड बाबा आहे, जास्तीचा वेळ आपल्याला खर्च करायचा नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं. क्या बात है. चला जयेश भोसले सरांचा देखील आपण आवाज सातत्याने कालच्या दिवसामध्ये देखील पाहिल्यात आणि आजच्या दिवसामध्ये देखील त्यांचा आवाज व्हॉइस ऑफ महाराष्ट्र म्हणून ज्यांची ओळख आहे. चला गोलंदाज तयार, पुन्हा एकदा समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय, लॉंग ऑनला आला ह्या चौकार. धावा भेटतील 4. चला आता मात्र इक्वेशन थोडस बदलताना आपल्याला पाहायला भेटेल. 14 बॉल आणि 25 या धावसंख्येची नितांत गरज आहे. 14 बॉल 25 ची गरज. चला स्पीड हवा आहे. चला घाई करा. चला 14 बॉल आणि करायच्यात आता मात्र काय 25 धावा. प्रेक्षक देखील या संपूर्ण स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आणि आता मात्र एकच धाव. एकेरीच्या माध्यमातून स्कोर वाढला गेला आणि आता मात्र 13 बॉल 13 चेंडू 24 ची गरज आहे. चला गोलंदाज कुशल बॉलिंग ट्रायक वरती आपल्याला पाहायला भेटतात. चांगली गोलंदाजी होते. शेवटचा षट बॉल या संपूर्ण षटकातील आपल्याला पाहायला भेटतो. येणारे 13 बॉल आणि आता मात्र 24 या धावसंख्येची गरज. स्नो बॉल पंचाने घोषित केलाय. क्या बात है, स्ट्रोक. परंतु हा फटका, या फटक्याची गरज नव्हती. फलंदाज बाद अल्पेश बॅक टू दी डगआउट.
खरं तर ऋषिकेश यांचा वापर करण्यात आलेला आहे. 12 बॉल 23 ची गरज. चला घाई करायची आहे. वाईट बॉल पंचाने घोषित केलाय आणि आता मात्र ऑन स्क्रीन वरती आपण पाहताय धावसंख्या वाढली जाईल. 43 धावा धावफलकावरती लागले गेलेत आणि आता मात्र येणारे 12 बॉल 22 या धावसंख्येची गरज आहे. प्रति बॉल मागे 2 धावेची गरज माफी असावी. चांगला चेंडू आहे. पंचाने डॉट बॉल घोषित केला आहे आणि आता मात्र 11 चेंडू 22 या धावसंख्येची गरज. प्रति बॉल मागे 2 धावेंची सरासरी राखायची आहे. 11 चेंडू 22 या धावसंख्येची गरज आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल. या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, चूक करत नाहीयेत. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवला गेलाय. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतो आणि आता मात्र येणारे 10 बॉल 22 ची गरज. 10 चेंडू 22 ची गरज. क्या बात आहे, काय मॅच रंगेल. जी मॅच आपल्याला आठवते, एका बाजूला कळंबोलीचा चिंतामणी, एका बाजूला आपण पाहत होतो त्यांचा प्रतिस्पर्धी संघ. हा देखील बॉल डॉट. माऊली अँड बाळूमामा वॉरियर्स संघामध्ये ती खेळली गेलेली मॅच. 1 बॉल 3 धावसंख्येची गरज होती. तिथे मात्र तो कम्मालीचा चौकार आपण पाहिला. त्यानंतर हे प्रेक्षक आपण पाहत आहे, प्रेक्षक मायबाप या संपूर्ण स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. एका दमदार स्पर्धेमध्ये आपल्या सर्वांचं असेल सहर्ष स्वागत. कलंबोली बॉक्स प्रीमियर लीग 2026 चे दुसरं पर्व आणि या दुसऱ्या पर्वामध्ये तमाम क्रीडा रसिकांचं असेल सहर्ष स्वागत. माऊली अँड बाळूमामा वॉरियर्स संघ चला त्वरित व्यासपीठाच्या जवळ या आणि आर्यन्स पुढे बॉल आउट केले जाणाऱ्या 3 संघांमध्ये. चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक. चला स्पीड अप हवा आहे, घाई करायची आणि आता मात्र इक्वेशन बदललं गेलं. येणारे 8 बॉल 21 ची गरज. 21 बॉल 21 धावेंची गरज आहे. उर्वरित 8 बॉल मध्ये क्षेत्ररक्षण आहे तिकडे चांगल्या दर्जाचं आणि इथे मात्र एकच धाव आणि आता मात्र इक्वेशन बदललं गेलंय. 7 बॉल 20 या धावसंख्येची गरज असेल. 7 चेंडू 20 धावेंची गरज. प्रेक्षक देखील या संपूर्ण स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. हॅप्पी सिंग या ऐतिहासिक आणि वैभवशाली क्रीडा नगरीवरती छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कलंबोली आणि इथे मात्र एक दमदार स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला भेटते. सन्माननीय किरणदादा दळवी असेल, राजूदादा भुवड यांच्या संयुक्त विद्यमानातून आयोजित केलेली ही दमदार स्पर्धा आपल्याला पाहायला भेटते. धन्यवाद किरणदादा, मला इथे समालोचन करण्याची संधी इथे प्राप्त करून दिलीत. चला बॉलिंग ट्रॅक वरती चांगली गोलंदाजी होतीये ऋषिकेशच्या माध्यमातून. डान्सिंग डाऊन द ग्राउंड, क्षेत्ररक्षकाला भेदत लॉग ऑन क्लिअर करत 1 बाउंस सीमा पार चौका.
बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि आत्ता मात्र येणारे 6 बॉल 16ची गरज. चला बॅटिंग टीमने चेक चेक चेक. आदरणीय वसंतजी देशमुख साहेब यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. खरं तर या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आणि मी आवर्जून पहिल्या दिवसापासून म्हणतोय या फ्लेक्स वरती एक मात्र सनग्लासेस वेअर केलेला आयोजक आहे तो अधिराज देशमुख याचे पिताश्री ज्यांचं आगमन झालेलं पाहायला मिळत आहे. साहेब आपलं हार्दिक स्वागत. अक्षयजी पानसरे साहेब यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. श्री ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्वे सर्वा स्वतः प्रोप्रायटर आणि डायरेक्टर ज्यांचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून कळंबोली विभागातील एक प्रसिद्ध उद्योजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. या उद्योग क्षेत्रातील एक मोठं नाव आदरणीय अक्षयजी पानसरे साहेब यांचं देखील आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना आपण पाहत आहोत. आगमन होत असताना पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून प्रसिद्ध मराठी उद्योजक अक्षयजी पानसरे साहेब श्री ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्वे सर्वा प्रोप्रायटर आणि डायरेक्टर स्वतः आज कळंबोली या विभागातील प्रसिद्ध मराठी उद्योजक या उद्योग क्षेत्रातील एक मोठं नाव आगमन होत असताना आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आगतम स्वागतम सुस्वागतम. कळंबोली बॉक्स प्रीमियर लीग 2026 या दुसऱ्या पर्वामध्ये अक्षयजी पानसरे साहेब आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. श्री ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्वे सर्वा प्रोप्रायटर आणि डायरेक्टर कळंबोली या विभागातील उद्योग क्षेत्रातील एक मोठं असं नाव ज्यांचं आगमन या व्यासपीठावरती होत असताना आपण पाहतो आहोत आदरणीय अक्षयजी पानसरे साहेब. चला आता मात्र मॅच मध्ये थोडीशी रंगत. क्या बात आहे. स्क्वेअर लेग क्लिअर करत 1 बाउन्स 2 बाउन्स आणखीन एक आलाय. अक्षयच्या बॅट मधला चौकार. लय भरकटलेत पंचाने नो बॉल घोषित केलाय म्हणजे एक धाव वाढली जाईल आणि एकेरीच्या माध्यमातून स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटतो. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 55 धावा धावफलकावरती लागले गेलेत आणि आता मात्र इक्वेशन बनलं गेलंय. येणारे 4 बॉल 10 या धावसंख्येची गरज. अक्षयजी पानसरे साहेब यांचा आपण हा फ्लेक्स पाहत आहोत स्क्रीनवरती. उद्योजक श्री ग्रुप आणि बिल्डर्सचे सर्वे सर्वा ज्यांना आपण स्क्रीनवरती पाहत आहोत त्यांचा प्रमुख सहकार्य देखील या स्पर्धेला लाभलेला आहे. तीन बॉल आणि 10ची आवश्यकता राहिली आहे. अक्षय सरोदे एका बाजूला मिस्टर 360 ला आपण पाहत आहे आणि ऍक्शन रिप्ले तुम्हाला स्क्रीन मध्ये पाहायला मिळतोय. काय गोलंदाजीचा प्रदर्शन इथून पाहायला मिळालंय. संदीपला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. ही मॅच शेवटच्या क्षणापर्यंत जाणार ऍक्शन रिप्ले पहा. कट करण्याचा प्रयत्न स्क्वेअर कट
करण्याचा प्रयत्न आणि तो इथून हाडून काढलाय. चांगली मॅच, टाळ्यांचा कडकडाट सर्व काय सांगून जातोय. 3 बॉल 10ची आवश्यकता, 3 चेंडू आणि 10ची गरज. हो त्याचं नव्हतं केलं या मॅच मध्ये या गोलंदाजाने. सातत्याने आपण पाहतोय चांगलं प्रेशर क्रिएट केलं जातंय. मॅच चांगल्या दर्जाची होत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना 55ला 2 आहेत. 55ला 2, 3 बॉल 10ची गरज. हा बॉल बाहेर टाकलाय, नो बॉल आहे. नो बॉल, सिंगल येत असताना पाहायला मिळेल. बॉल थेट यष्टीरक्षकाकडे गॅदर झालाय. 3 बॉल. आता मात्र 9ची आवश्यकता आहे. क्रिकेटचा खेळ रोमांच शिगेला जाऊन पोहोचत असताना पाहायला मिळतोय. एक नेल बायटिंग फिनिश आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आता निश्चित म्हणावं लागणार आहे. रंगात रंगात आली मॅच. 56ला 2. आणि नक्कीच जय सर, आपण पाहिलं की मागील मॅच क्रिकेटचा खेळ असा आहे जिथे मात्र वेळ बदलायला वेळ लागत नाही. क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेचा आहे. इथे तुम्हाला तुमचं सातत्य दाखवावं लागतं आणि इथून पुढे देखील सातत्यपूर्वक कामगिरी संदीप दाखवतील का हे पाहणं गरजेचं आहे. येणारे 3 बॉल 9ची गरज. अशीच एक मॅच माऊली वॉरियर संघाने देखील आपल्या खात्यामध्ये टाकली होती. चांगला स्ट्रोक आहे, ऑन साइडला भिरकावून दिलाय. काऊ कॉर्नर क्लिअर करत 1 बाउन्स आला ह्या चौकार. धावा भेटतील 4. अक्षय सरोदेची बॅटिंग लाजवाब राहिली आहे. 25 बॉल 40 नॉट आउट बॅटिंग करतोय. बॅटिंग आवडली असेल ताट टाळा होत्या त्याच्यासाठी. येऊ द्यात मार्केटमध्ये किती बॉस, किती बी समोर येऊ द्यात, त्यांना एकटा बास. हा एकटा लढतो खेळाडू. दर्जेदार बॅटिंग. 60ला 2 आहेत. येणारे 2 बॉल 5ची आवश्यकता. 2 बॉल 5 धावा. काय घडतंय या सामन्यामध्ये. दर्जेदार खेळ क्रिकेटचा सातत्याने पाहायला मिळालाय. रॉयल स्पोर्ट्स कोळंबोली 2 हात करत असताना पाहायला मिळते. महत्वाची मॅच आहे. जिंकणारा संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणार आहे. हे पुढचे 2 बॉल भवितव्य ठरणार आहेत या स्पर्धेचे. आपण पाहतोय KBPL कळंबोली बॉक्स प्रीमियर लीग 2026. 2 बॉल 5. आणि हे 2 बॉल कुठल्या संघाच्या बाजूने दाखल हे देखील पाहणं करतं खूप गरजेचं आहे. एका बाजूला आपण पाहताय लेट वैभव वडे राजमुद्रा चॅलेंजर संघ देखील डिफेन्स करतोय. डिफेन्स करावं लागेल आणि त्याच विपरीत जर पाहिलं तर येणाऱ्या 2 बॉलमध्ये 5 या धावसंख्येची नितांत गरज रॉयल कळंबोली संघाला असेल. चांगली मॅच आपण पाहताय. संदीप बॉलिंग ट्राय करते. 2 बॉल 5ची गरज. काय घडलंय, काय बिघडलंय, परंतु त्याला 1 बॉल 4ची गरज आहे. अशीच मॅच आपण पाहिली होती. एका बाजूला माऊली आणि बाळू मामा वॉरियर आणि त्यांच्या विपक्षात खेळ करत असताना कलंबोलीचा चिंतामणी 1 चेंडूवरती 3 धाव्यांची गरज होती. तो स्ट्रोक आम्हाला आठवतोय. आणि आता मात्र इथे 1 बॉल 4ची गरज. प्रेक्षकांना मॅच आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. एक दमदार मॅच आपण अनुभवताय. 1 चेंडू 4 धाव्यांची गरज. चला प्रेक्षकांना विनंती असेल, आपण मायबाप आहात, आपण थोडंसं कॉपरेट करायचं आहे. शेवटच्या बॉल पर्यंत तरी मॅच गेली आहे. अक्षय अक्षय सर्वोदय. ओके चला 1 बॉल भवितव्य ठरवेल राजमुद्रा चॅलेंजर संघाचा. आणि हा 1 बॉल नक्कीच भवितव्य ठरवेल बॅटिंग करणाऱ्या टीमचं रॉयल कलंबोलीचं. प्रेशर 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 है, ये पब्लिक है, सब जानती है. ओ नक्कीच तो आलाय. शेवटच्या बॉल वरती तडका दिलाय. मॅच विनिंग स्ट्रोक. क्या बात है. रॉयल कळंबोली संघाने विजय प्रस्थापित केलाय. थँक्यू सो मच.
काय मॅच झाली, काय सामना झाला. चित्त थरारक लढत इथे पाहायला मिळाली. मॅच आवडली असेल तर टाळावाला काय हरकत नाही आहे. क्रिकेट रसिको टाळा होत्यात. काय विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करतो आहोत. विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय अक्षयजी पानसरे साहेब यांचा करण्यात येईल. अक्षयसाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि त्याच वेळेला 500 रुपयाचा कॅश प्राइज रितेश शिंदे याच्यासाठी आहे. क्या बात आहे, काय सामना झाला, काय मॅच झालेली पाहायला मिळाली. या मॅचचा मानद मॅच अक्षय सरोदे 41 धाबा ज्याच्या बाट मधून पाहायला मिळाल्यात. 2000 रुपयाचा कॅश प्राइज अक्षय सरोदेसाठी विजय शेठ कानावकर साहेब यांच्या माध्यमातून येत असताना पाहायला मिळते. आणि मित्रांनो, तुमचा 12वा खेळाडू का खाली गेला होता लास्ट बॉलला? तिथे पेनल्टी नसती घेतली का तुम्ही? 12वा खेळाडू कुठे होता तुमचा? मॅच संपेपर्यंत 12वा